हिंगोली जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात 2002च्या यादीशी नाव व वय जुळत नसल्यामुळे तब्बल 34,000 मतदारांना पुराव्यासह सुनावणीला उपस्थित राहावं लागणार आहे। परभणी जिल्ह्यातील 848 गावांतील नागरिकांना दाखल्यांसाठी तालुक्याची वारी करावी लागू नये यासाठी 415 नवी आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील शिवणगाव येथे घराच्या अर्ध्या वाटणीच्या वादातून मुलाने वडिलांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करून त्यांची निर्घृण हत्या केली। 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लातूरला जलसुरक्षित व सक्षम बनवण्याचा संकल्प व्यक्त करत पालकमंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले यांनी विविध विकास कामांचा आढावा घेतला। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील धाराशिव शहरातील सर्व्हिस रोडवर 1.5 किलोमीटर अंतरात 115हून अधिक गटारांची झाकणे उघडी असल्याने हा रस्ता अपघातांचा आणि मृत्यूचा सापळा बनलाय।